हां, विद्यार्थी मित्रो, आता बघा आपण या ठिकाणी आता कॅन्सर या डिसीजच्या संदर्भामध्ये माहिती पाहत आहोत. कोणतं डिसीज? कॅन्सर. हा पेज नंबर याचा आहे बघा 234 आणि याचा धडा आहे ह्युमन हेल्थ अँड डिसीजेस. ह्युमन हेल्थ अँड डिसीजमध्ये आपले यापूर्वी बरेच डिसीजेस झालेले आहेत. त्याच्यापैकी आता आपण कॅन्सर या रोगाच्या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी माहिती पाहणार आहोत. ओके, आता कॅन्सर म्हणजे काय, याचं काय वैशिष्ट्य आहे, याला काय समजायचं, रोग हे कोणता कसा आहे, आपल्याला याची माहिती मिळण्यासाठी आता आपला तासिका हा 9वा तासिका आहे. बरोबर आहे, हे लक्षात घ्या. या तासिकेमध्ये आपण बघा या ठिकाणी काय म्हणतो, ॲबनॉर्मल अनकंट्रोल अँड पर्पजलेस डिव्हिजन ऑफ सेल मे लीड टू फॉर्मेशन and किंवा oblique development of mass of undifferentiated cell, that is tumor. When tumor is malignant, it is described as cancer. काय म्हणते हे? कॅन्सर म्हणजे ॲबनॉर्मल अनकंट्रोल. ॲबनॉर्मल म्हणजे अयोग्य, अनकंट्रोल म्हणजे अनियमित, म्हणजे नियम सोडून, पर्पोजलेस डिव्हिजन ऑफ सेल म्हणजे पेशींचं अनियंत्रित विभाजन. मे लीड टू याच्यामुळे काय होतो, फॉर्मेशन तयार किंवा डेव्हलपमेंट ऑफ अनडिफरन्शिएटेड सेल, दॅट इज ट्यूमर. म्हणजे पेशीचं विभाजन अनियमित होऊन एक मास ऑफ सेल गोळा तयार होतो, ज्याला आपण एक मास डेव्हलपमेंट होऊन एक गाठ आल्यासारखी होते, ज्याला आपण इन शॉर्टमध्ये आपण असं म्हणतो. बरोबर आहे. मग त्याच्यामध्ये काय, व्हेन ट्यूमर इज मॅलिग्नंट, मग ते ट्यूमर मॅलिग्नंट असेल, मॅलिग्नंट म्हणजे घातक असेल, इट इज डिस्क्राइब्ड ॲज कॅन्सर, त्याला कॅन्सर आपण म्हणतो. समजा गाठ आली आपण म्हणतो ना, बरोबर आहे. परंतु आपल्या शरीरामध्ये काही मार लागला असेल, बरोबर आहे, तर आपल्याला सूज येते, गाठ येते, बरोबर आहे, एक टेंगू आल्यासारखं त्या ठिकाणी येतं, त्या ठिकाणी. मात्र ते कॅन्सर नाही. म्हणजे त्यानं तसं ट्यूमर, तसं गाठ जर आली तर त्याला ट्यूमर असं म्हणतो. मात्र ते ट्यूमर घातक जर असेल, मॅलिग्नंट असेल, आणि त्याला त्यावेळेस आपण या ठिकाणी काय म्हणतो, कॅन्सर म्हणतो. म्हणजे कधी कधी कसं एखादा आपल्याला मार लागलं, खूप दिवस आपण त्या मार लागलेलं तसंच ठेवलं, तर त्याचं रूपांतर कॅन्सरमध्ये होऊ शकतो, हे मान्य आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर अँड हॅज ॲबिलिटी टू इन्व्हॅड द अदर टिश्यू. मग हे घातक असणाऱ्या पेशी दुसऱ्या पेशींना मारण्याचं काम करतात. लक्षात आलं? मग त्याच्यानंतर त्या ठिकाणी कॅन्सर हार्म्स द बॉडी वेन कॅन्सरियस सेल. बघा, कॅन्सर कधी घातक आहे, आपल्या शरीरामध्ये कॅन्सरच्या पेशी तयार झाल्यानंतर डिवाइड अनकंट्रोलेबली टू फॉर्म न्यू लंप किंवा या लंपला दुसरं नाव आहे और मास ऑफ टिश्यू, पेशींचा समूह, कॉल्ड निओप्लाझम. निओप्लाझम म्हणजे मास ऑफ सेल, पेशींचा समूह ज्यावेळेस तयार होईल तर त्याला आपण काय म्हणतो, त्या ठिकाणी आपण काय म्हणतो, निओप्लाझम. कंसामध्ये एक्सेप्ट इन केस ऑफ ल्युकेमिया. फक्त ल्युकेमिया म्हणजे ब्लड कॅन्सरमध्येच फक्त होत नाही. ल्युकेमिया म्हणजे रक्ताचं कॅन्सर, ब्लड कॅन्सर जे, त्याच्यामध्येच एवढं मास ऑफ टिश्यू तयार होत नाही असा त्याचा अर्थ आहे. ट्यूमर्स कॅन ग्रो अँड इंटरफेरॉन
इंटरफेरॉन म्हणजे कॅन्सरच्या ह्या पेशी काय करतात, हस्तक्षेप करतात विथ द नॉर्मल फंक्शनिंग ऑफ व्हेरियस ऑर्गन. मग हे कॅन्सरचे जे ट्यूमर वाढल्यानंतर काय होतो, हा हस्तक्षेप करतो. कशात हस्तक्षेप करतो, आपल्या शरीराचे दुसरे अवयव नॉर्मली काम करत असतील तर त्यांच्यामध्ये अडथळा निर्माण करतो. दे ऑल्सो रिलीज सिक्रीशन विच अल्टर द बॉडी फंक्शन. मग त्याच्यामुळे त्या ठिकाणी काय होतो, दे ऑल्सो रिलीज, त्याच्यामध्ये निर्माण केलं जातं काय, अल्टर द बॉडी फंक्शन. अल्टर द बॉडी फंक्शन म्हणजे बॉडीचे फंक्शन बदलतात. बॉडीचे फंक्शन बदलतात म्हणजे जे नियमित आपली बॉडी वर्क करते ते तशा पद्धतीने काम करत नाही, असा त्याचा अर्थ आहे. ओके. त्याच्यानंतर बघा, इट इज वन ऑफ द मेन किलर डिसीजेस नाउडेज. आजकाल हे एक असा रोग आहे काय, मेन किलर, मारणारा रोग आहे, असा त्याचा अर्थ आहे. फिजिशियन रिसर्चर्स who specialized in the study, diagnosis, treatment, prevention of cancer are called oncologist. ऑन्कॉलॉजिस्ट म्हणजे कॅन्सरचा अभ्यास करणारे शास्त्रज्ञ किंवा डॉक्टर्स किंवा त्यांनी त्याची ट्रीटमेंट देणारे किंवा त्यांची माहिती असणारे जे कॅन्सरला नियंत्रित आणण्यासाठी प्रयत्न करतात. ओके. ट्यूमर मे डेव्हलप एनिवेअर इन द बॉडी. मग ट्यूमर हे शरीरामध्ये कुठेही डेव्हलप होतो. ट्यूमरचा अर्थ लक्षात आला तुम्हाला, मी आता दिलेला आहे. माहिती नसेल तर शब्दांचे अर्थ लिहून घेत चला, माहिती नसतील तर शब्दांचे अर्थ लिहून घेत चला, कारण मी तुम्हाला या ठिकाणी यापूर्वी सांगितलेलं आहे ट्यूमर कशाला म्हणतात. बरोबर आहे. बॉडीमध्ये अनकंट्रोल ग्रोथ ऑफ सेल्स, मास ऑफ सेल्स, बरोबर, असा त्याचा अर्थ. एक म्हणजे मार लागल्यानंतर जसा आपल्याला या ठिकाणी टेंगुळ येतो तसा त्याला म्हणतो. ओके. चला पुढे. त्याच्यानंतर पुढे बघा या ठिकाणी मी काय म्हणतो ते, ट्यूमर मे डेव्हलप एनिवेअर. ट्यूमर कुठेही बॉडीमध्ये, इन द बॉडीमध्ये कुठेही तशा पद्धतीने डेव्हलप होऊ शकतो. हा व्यवहार असा असताना ऑल ट्यूमर आर नॉट कॅन्सरस. मात्र असे टेंगूळ आलेले सगळेच कॅन्सर निर्माण करत नाही. बरोबर आहे. दीज आर टू टाइप्स ऑफ ट्यूमर्स. दोन प्रकारचे असतात. बेनिगन और नॉन मॅलिग्नंट अँड कॅन्सरस और मॅलिग्नंट. दोन प्रकारचे. काय या ठिकाणी, नॉन मॅलिग्नंट म्हणजे घातक नाही, आणि म्हणूनच बेनिगनचा अर्थ काय, घातक नसलेला. आणि नंतर दुसरा आहे कॅन्सरस म्हणजे ते मॅलिग्नंट, म्हणजे मॅलिग्नंटचा अर्थ घातक. म्हणजे एक दोन प्रकारचे त्या ठिकाणी टेंगूळ तयार होतात, एक घातक आणि दुसरा घातक नाही. चला त्याच्यापैकी आता बघा, बेनिगन और नॉन मॅलिग्नंट ट्यूमर म्हणजे असे ट्यूमर जे की घातक नाहीत त्याचा संदर्भ या ठिकाणी दिलेला आहे. इट ग्रोज स्लोली, मे अटेन क्वाइट ए लार्ज साइज. हे वाढत असतो लार्ज साइजमध्ये, बट इट रिमेन रिस्ट्रिक्टेड टू द साइट ऑफ इट्स ओरिजिन. म्हणजे ते वाढून त्या ठिकाणीच मर्यादित राहतो, लोकलाइज्ड त्या ठिकाणी. डज नॉट स्प्रेड टू अदर पार्ट्स ऑफ द बॉडी. ते स्प्रेड होऊन दुसरीकडे जात नाही आणि दुसऱ्या पेशींना घातक करत नाहीत, असा त्याचा अर्थ आहे. दिस डज नॉट नेसेसरीली मीन दॅट द बेनिगन ट्यूमर आर नॉट ए ट्रेम्बलन्स ट्रूबलिसम. बरोबर आहे. म्हणजे घातक नाही असं त्यानं सांगितलेलं आहे. सम बेनिगन ट्यूमर आर हार्मफुल. काही बेनिगन ट्यूमर हार्मफुल असतात. अँड फॅटल म्हणजे घातक. फॉर एक्झाम्पल ब्रेन ट्यूमर. ब्रेनमध्ये ट्यूमर तयार झाल्यानंतर, बरोबर आहे,
ए ब्रेन ट्यूमर मे कॉज डेथ. ब्रेनमध्ये ट्यूमर जर झालं तर माणूस मरतो, घातक. बिकॉज द ब्रेन इज स्क्वॅज्ड अगेन्स्ट द हार्ड स्कल. म्हणजे ते वाढल्यानंतर आपल्या मेंदूमध्ये, आपला मेंदू वाढल्यानंतर पुढे काय स्कल आहे, स्कल म्हणजे कवटी आहे. मग ते वाढून कुठे जाईल, त्या ठिकाणी स्कलची कवटी ते त्याला वाढू देणार नाही ना, बरोबर आहे, असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. म्हणून मोर ओव्हर द बेनिगन ट्यूमर मे सम टाइम बिकम मॅलिग्नंट. मग त्या ठिकाणी जे घातक नसलेला सुद्धा काही वेळेस घातक राहू शकतो, बरोबर आहे. आणि त्याचं नाव आहे काय आहे, ॲडिनोमा अँड फायब्रॉइड. अगोदर तर बेनिगन ट्यूमर घातक नाही असं मी सांगितलेलं आहे, परंतु काही ठिकाणी म्हणजे ब्रेन ट्यूमरमध्ये मात्र ते घातक राहू शकतं, असा त्याचा अर्थ आहे, बरोबर आहे. हां, आता ॲडिनोमा काय म्हणतं या ठिकाणी, ग्रंथीपेशीपासून निर्माण होणारे घातक, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर फायब्रॉइड म्हणजे धागेयुक्त, धाग्यासारखे तयार होतात, असा त्याचा अर्थ. ओके, चला आता आपण नंतर प्रत्यक्ष त्या ठिकाणी येणार आहोत. कुठे येणार आहोत त्या ठिकाणी, म्हणजे पहिलं आपण बेनिगन ट्यूमर म्हणजे घातक नसलेलं, अनकंट्रोल ऑफ ग्रोथ ऑफ सेल होतं, परंतु घातक ते नाहीत. मात्र ब्रेन ट्यूमरमध्ये ते घातक असतं, असा त्याचा अर्थ इन शॉर्टमध्ये. पटले तुम्हाला, मान्य आहे. चला त्याच्यानंतर आता मॅलिग्नंट ट्यूमर ऑर कॅन्सर. मॅलिग्नंट म्हणजे घातक ट्यूमर, ज्यालाच आपण ते कॅन्सर म्हणतो. द ग्रोथ रेट ऑफ दिस ट्यूमर इज रॅपिड. या ट्यूमरचा वाढीचा दर मोठा असतो, फास्ट असतो, गतीत असतो. अँड मॉर्टॅलिटी रेट इज कम्पॅरेटिव्हली मोर दॅन बेनिगन ट्यूमर. बेनिगन ट्यूमरपेक्षा यांचा मृत्यूदर जास्त असतो. रॅपिड ग्रोथ ऑफ द ट्यूमर कॉजेस. हे या ट्यूमर ग्रोथचा रॅपिड ग्रोथ झाल्यानंतर ओव्हर क्राउडिंग म्हणजे गर्दी करतं. डिस्ट्रप्शन ऑफ नॉर्मल सेल. आपल्या शरीरातले नॉर्मल पेशी, जे नॉर्मल काम करणारे आहेत, त्यांच्यात अडथळा निर्माण करतो. द कॅन्सरियस सेल्स complete with normal cell for nutrient and finally kill them. कॅन्सरियस सेल काय करतात, कंप्लीट विथ नॉर्मल सेल्स कॉम्पिटी म्हणजे कॅन्सरच्या पेशी हे नॉर्मल पेशी बरोबर काय करतात, तुलना करतात किंवा त्यांच्याशी स्पर्धा करतात, बरोबर, सेल्स फॉर न्यूट्रिएंट्स, अन्न घेण्यासाठी. अँड फायनली किल देम म्हणजे कॅन्सरच्या पेशी नॉर्मलच्या पेशींना काय करतात, मारण्याचं काम करतात, असा त्याचा अर्थ आहे. दीज सेल्स, बघा काय म्हटलं या ठिकाणी, दीज सेल्स आर स्प्रेड फ्रॉम वन ऑर्गन टू अदर. ह्या पेशी एका अवयवामधून दुसऱ्या अवयवामध्ये जातात व्हाया ब्लड ऑर लिम्फ. कोणता मार्ग आहे, रक्ताच्या मार्फत आणि लिम्फच्या मार्फत. लिम्फ म्हणजे पाण्यासारखे असणारे वॉटरी फ्लूइड जे आपण म्हणतो ते. अँड फॉर्म ए न्यू ट्यूमर कॉल्ड ॲज सेकंडरी ट्यूमर. नंतर दुसरं ट्यूमर तयार करतात. धिस मायग्रेटरी प्रोसेस इज कॉल्ड ॲज मेटाटॅसिस. मायग्रेटरी म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊन जे पेशी वाढतात आणि ट्यूमर तयार करतात, त्यालाच काय आपण म्हणतो या ठिकाणी मेटास्टेसिस असं आपण या ठिकाणी म्हणतो. आता बघा या पेशींची आकृती ते दिलेली आहे. बेनिगन्स कॅन्सरच्या पेशी म्हणजे जे असलेले पेशी हे कसे असतात, इथे या ठिकाणी दाखवलेलं बघा पहिल्या याच्यामध्ये, बरोबर आहे. मग काय आहे,
ॲबनॉर्मल सेल्स, ॲबनॉर्मल म्हणजे अयोग्य पद्धतीने वाढलेल्या पेशी. मग नंतर काय या ठिकाणी आहे, याच पेशी कनेक्टिव्ह टिश्यू कॅप्सूल कशामध्ये आहेत, ह्या ॲबनॉर्मल पेशी एका विशिष्ट प्रकारचं कॅप्सूल आहे त्याच्यावर बघा त्या ठिकाणी, बरोबर आहे. आणि बाजूला असलेले इतस्तः पसरलेले नॉर्मल टिश्यू सेल्स आहेत, बरोबर आहे. हे बेनिगन्स पेशी आहेत असा त्याचा अर्थ आहे. मात्र इकडं बघा या ठिकाणी हे मॅलिग्नंट आहे. ह्या कॅन्सरचे सेल अनियमित आहेत, पसरत आहेत आणि हार्मफुल टू नॉर्मल टिश्यू सेल. आणि बाजूचे दुसरे हार्मफुल जे आहे म्हणजे नॉर्मल जे टिश्यू आहेत तर त्यांना घातक करतात, स्प्रेड होतात. बघा हे असं त्यांनी या ठिकाणी चित्राच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी दाखवलेलं आहे. झालं. त्याच्यानंतर आता बघा या ठिकाणी टाइप्स ऑफ कॅन्सर, कॅन्सरचे प्रकार खूप आहेत. आता कॅन्सरचे प्रकार किती आहे म्हणलं तर जेवढ्या भागामध्ये खऱ्या अर्थानं तर जिथे जिथे ज्या भागामध्ये राहिलं तिथं वेगळाच प्रकार आहे. उदाहरणार्थ त्वचेमध्ये आलं ते वेगळा प्रकार आहे, गळ्यामध्ये, घशामध्ये, जठरमध्ये किंवा त्या ठिकाणी आपल्या रिप्रोडक्टिव्ह सेल्स बॉडी पार्ट असतील तर तिथे खूप अशा पद्धतीने अनेक अशा पद्धतीने त्या ठिकाणी कॅन्सरच्या पेशी असतात. चला या ठिकाणी बघा या ठिकाणी काय म्हणतो, टाइप्स ऑफ कॅन्सर. देर आर 5 मेन टाइप्स ऑफ कॅन्सरस अकॉर्डिंग टू द टाइप्स ऑफ टिश्यू अफेक्ट द कॅन्सरस आर नेम्ड अकॉर्डिंग टू द टिश्यू फ्रॉम विच दे अराइज. म्हणजे त्याचे 5 प्रकार आहेत, जिथून ते निघतात त्याच्यानुसार कॅन्सरचे टाइप्स आहेत. त्याच्यामध्ये नंबर 1 आहे कार्सिनोमा. हे काय आहे, द कॅन्सर दॅट अराइज फ्रॉम epithelial tissue covering or lining the body organ is known as carcinoma. कार्सिनोमा म्हणजे काय, अरायझिंग फ्रॉम इपिथेलियल टिश्यू. इपिथेलियल टिश्यूवर जे कव्हरिंग असलेलं त्या ठिकाणी बॉडीचा ऑर्गन आहे ते इट इन्क्लूड, याचा समाविष्ट आहे ब्रेस्ट कॅन्सर, फिमेलच्या महिलांच्या स्तनामध्ये होणारं. त्याच्यानंतर लंग कॅन्सर, फुफ्फुसामध्ये होणारं कॅन्सर, कॅन्सर ऑफ स्टमक, जठरमध्ये होणारं कॅन्सर आणि स्किन कॅन्सर, त्वचेचं कॅन्सर. लक्षात आलं, हे कार्सिनोमाज कॅन्सरचा प्रकार आहे. त्याच्यानंतर नंबर 2 आहे सार्कोमा कॅन्सर. कॅन्सर दॅट अराइज फ्रॉम कनेक्टिव्ह टिश्यू इज कॉल्ड सार्कोमा. कनेक्टिव्ह टिश्यू म्हणजे काय, ही पेशी त्या पेशीमध्ये जोडून त्या ठिकाणी असणारा मधला भाग. इट इन्क्लूड द बोन ट्यूमर. बघा ह्याच्यामध्ये काय समाविष्ट होतो, बोन ट्यूमर, कंसामध्ये ऑस्टिओसार्कोमा, ज्याला आपण ऑस्टिओसार्कोमा असं आपण म्हणतो, मसल ट्यूमर, कंसामध्ये मायोसार्कोमा, त्याला आपण मसलमध्ये होणारं त्या ठिकाणी आहे तर त्याला म्हणतो. बोनमध्ये होणारं असेल तर ऑस्टिओसार्कोमा म्हणतो आपण. त्याच्यानंतर कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये होत असेल तर सार्कोमा म्हणतो. ह्याच्यामध्ये वेगवेगळं स्वरूप आहे. कॅन्सर ऑफ कार्टिलेज. आता कार्टिलेजमध्ये जर होत असेल तर कार्टिलेजचा भाग तुमच्या माहीत आहे कशाला म्हणतात तर त्या ठिकाणी तो हाडही राहत नाही, तो मांसही राहत नाही, त्याला कार्टिलेज असं म्हणतो. उदाहरणार्थ आपलं नाकाचा समोरचा भाग आहे, हे कानाचं हे बघा, हे हे कान जे आहेत ना, इथे असणारे हे कार्टिलेज सेल्स आहेत, टिश्यू आहेत असं, त्याच्यामध्ये होणारं त्या ठिकाणी. ओके. त्याच्यानंतर पुढे बघा, त्याला कॉन्ड्रोसोमा असं म्हणतात, सार्कोमा असं म्हणतात. अँड कॅन्सर ऑफ ॲडिपोज टिश्यू. ॲडिपोज टिश्यूमध्ये होणारा असेल तर त्याला लिपोसार्कोमा असं म्हणतात, असा त्याचा अर्थ आहे. हे 2 प्रकारे इथे जे संपले. आता 3रा प्रकार लिम्फोमा. हे कसला प्रकार आहे, कॅन्सर दॅट अराइज फ्रॉम लिम्फॅटिक टिश्यू. आता आपण ज्यावेळेस ब्लड सर्क्युलेशनचा अभ्यास करीत होतो त्या ठिकाणी, बरोबर आहे, त्याच्यामध्ये लिम्फॅटिक सिस्टीम, ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम, लिम्फॅटिक सिस्टीम आपण बघितलेलं आहे. तर लिम्फॅटिक टिश्यू is called lymphoma. It occur in the
लिम्फॅटिक नोड, स्प्लीन, स्प्लीन म्हणजे तिल्ली ज्याला आपण म्हणतो, बरोबर आहे, अँड टिश्यू ऑफ इम्युन सिस्टीम. आपल्या इम्युन जे टिश्यू आहेत, इम्युनिटीचे टिश्यू जे आपण म्हणतो, तर त्याच्यामध्ये होणारा असा त्याचा अर्थ. ओके. त्याच्यानंतर आता बघा चौथा आहे ल्युकेमिया. इट इज अ टाईप ऑफ ब्लड कॅन्सर. हे एक ब्लड कॅन्सरचा प्रकार आहे इन विच देर इज एक्सेसिव्ह फॉर्मेशन ऑफ व्हाईट ब्लड सेल. आता ब्लड कॅन्सरमध्ये काय होतं या ठिकाणी लक्षात घ्या, WBC सेल एक्सेस वाढतात, त्यालाच ल्युकोसाइट्स आपण म्हणतो. इन द बोन मॅरो, बोन मॅरो म्हणजे हाडातली चरबी असेल तिथेच सेल तयार होतात, रक्त तयार होतो तिथे. पीपल सफर फ्रॉम द ल्युकेमिया हॅव व्हेरी हाय ल्युकोसाइट्स काउंट. ज्या व्यक्तींना ब्लड कॅन्सर झाला असेल तर त्याच्या शरीरामध्ये ल्युकोसाइट जास्त होतात, WBC पेशी वाढतात. द ब्लड कंटेन मिलियन्स ऑफ ॲबनॉर्मल इमॅच्युअर WBC ल्युकोसाइट्स दॅट आर इनकॅपेबल ऑफ फायटिंग इन्फेक्शन. म्हणजे आता तुम्हाला सांगितले की हे जर ब्लड कॅन्सर झालं तर WBC सेल जास्त होतात आणि RBC सेलमध्ये घातक होतो त्या ठिकाणी. देर आर व्हेरियस टाइप्स ऑफ ल्युकेमिया सच ॲज मोनोसिस्टिक ल्युकेमिया, लिम्फोब्लास्टिक ल्युकेमिया. आता ह्याच्यामध्ये असणारे वेगवेगळे प्रकार त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेले आहेत, असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी आला. लक्षात आलं. त्याच्यानंतर आता आहे पाचवा, या ठिकाणी आपण विचार करूया फिटिंग. पाचवा आहे आर्डिनो कार्सिनोमा. हे पाचवा प्रकार आहे ब्लड म्हणजे कॅन्सरचा. आर्डिनो कार्सिनोमा कॅन्सर अराइज इन थायरॉइड, पिट्युटरी, ॲड्रिनल अँड अदर ग्लँड्युलर टिश्यू. हे कुठं होतं त्या ठिकाणी, थायरॉइड ग्लँड. बघा इथं गलगंडामध्ये होणार आहे या ठिकाणी. पिट्युटरी ग्लँड हे कुठं येतो तुम्हाला मी सांगितलेलं आहे, पिट्युटरी ॲड्रिनल, बरोबर. पिट्युटरी म्हणजे मेंदूच्या खाली असणारे, आणि ॲड्रिनलचं सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे. ॲड्रिनल कुठं आहे या ठिकाणी, किडनीच्यावर. म्हणजे हे एंडोक्राईन ग्लँड्स आहेत सगळे, तिथं होणारा असा त्याचा अर्थ आहे, जेणेकरून ते हार्मोन्स सिक्रेट करतात तिथे, असा त्याचा. त्याच्यानंतर आता म्हणतात फाइंड आउट, शोधा, कलेक्ट इन्फॉर्मेशन अबाउट डिफरंट टाइप्स ऑफ लिम्फोमा अँड हेरिडिटी कॅन्सर सिंड्रोम. काय म्हणताय, कलेक्ट द इन्फॉर्मेशन अबाउट डिफरंट टाइप्स ऑफ ल्युकोमा अँड हेरिडिटी कॅन्सर सिंड्रोम. आता ह्यानं काय म्हणताय की तुम्हाला हे काम दिलेलं आहे, वर्क दिलेलं आहे. काय करा, कलेक्ट द इन्फॉर्मेशन अबाउट द टाइप्स ऑफ लिम्फोमा, लिम्फोमाचे टाइप्स जमा करा, आणि हेरिडिटी कॅन्सर सिंड्रोम, हेरिडिटी म्हणजे पिढ्याने पिढी आलेले, असा त्याचा अर्थ झाला. त्याच्यानंतर आता बघा या ठिकाणी कॉजेस ऑफ कॅन्सर. कॅन्सर कशामुळे होतो, बरोबर आहे, हे या ठिकाणी लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. अल्दो असं असताना इट इज स्टील नॉट व्हेरी क्लिअर ॲज टू हाऊ कॅन्सर इज कॉज. आजपर्यंत एक्झॅक्ट त्याचं उत्तर कळालेलं नाही की कशानं कॅन्सर होतो. तर मात्र सेव्हरल फॅक्टर आर नाव नोन ॲज कॅन्सर कॉझिंग. बघा काही फॅक्टर, काही घटक असे जबाबदार आहेत की हे कॅन्सर होण्यासाठी. दॅट इज कार्सिनोजेनिक. दीज फॅक्टर आर ॲज फॉलो. ते फॅक्टर खालील प्रमाणे आहेत. कळलं मुद्दा. याच्यातून काय लक्षात आलं की शास्त्रज्ञ असं म्हणतात की आजही कॅन्सरचं कशामुळे झालेलं आहे एक्झॅक्ट सांगता येत नाही, मात्र काही पदार्थामुळे कॅन्सर होतो त्याने ते मान्य केलेलं आहे. उदाहरणार्थ पहिला आहे केमिकल फॅक्टर, त्या ठिकाणी आहे सेव्हरल केमिकल्स नोन्स टू इंड्यूस द कॅन्सर. काही रासायनिक पदार्थामुळे कॅन्सर होतो. दीज इन्क्लूड्स निकोटीन, कॅफीन, प्रोडक्ट्स ऑफ
कॉम्बुस्टन ऑफ कोल अँड ऑइल. का म्हणते या ठिकाणी निकोटीन आहे, कॅफीन आहे किंवा आणखीन काही पदार्थ असतील तर त्याच्यामुळे होतो असं त्यानं सांगितलेलं आहे. काही रंग सुद्धा आहेत, डाईज आहेत, डाईज कलर. काही काही लोक अन्नामध्ये काय करतात, अन्नामध्ये कलर वापर करतात. कलर ते अन्न चांगलं दिसावं, अट्रॅक्टिव्ह, मात्र ते शरीरासाठी घातक असतं, त्याच्यामुळे सुद्धा कॅन्सर होऊ शकतात असा त्याचा अर्थ. काही ऑइल्स आहेत, बरोबर, जास्त तेलकट पदार्थ खाणारे. सेव्हरल पॉलिसिस्टिक हायड्रोकार्बन्स, सम सेक्स हार्मोन्स अँड स्टिरॉइड. बघा काही काही हार्मोन्स आहेत, स्टिरॉइड सुद्धा आहेत. इफ गिवन आर सिक्रेटेड इन लार्ज अमाऊंट, त्या व्यक्तीला दिलं गेलं किंवा त्यांच्यामध्ये अधिक प्रमाणामध्ये तयार झाले, मे कॉज कॅन्सर, त्याच्यामुळे कॅन्सर होऊ शकतो. ब्रेस्ट कॅन्सर सीन, ब्रेस्ट कॅन्सर, ब्रेस्ट म्हणजे महिलांच्या स्तनामध्ये होणारा कॅन्सर हे दिसून आलेलं आहे. हॅव हार्मोनल रिलेशनशिप. इट इज मोर कॉमनली ऑब्झर्व्ड इन वुमेन हु अवॉइड द ब्रेस्ट फीडिंग. ज्या माता आपल्या लेकरांना दूध पाजवत नाहीत त्या मातांच्या स्तनामध्ये लेकरांचं दूध जमा होऊन कॅन्सरमध्ये रूपांतरित होऊ शकतं, हे लक्षात ठेवावं. ओके, चला त्याच्यानंतर आता दुसरं या ठिकाणी दिलेलं आहे रेडिएशन. द एक्स रेज, गॅमा रेज, कॉस्मिक रेज, अल्ट्राव्हायोलेट रेज एक्सेट्रा आर कार्सिनोजेनिक. बघा हे रेज जे निघतात ना, बरोबर आहे, काही आपण एक्सरे वगैरे काढतो काही कुठेतरी आपण गेल्यानंतर किंवा अल्ट्राव्हायोलेट रेज वगैरे, त्याच्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला होऊ शकतं. नेहमी त्याच्या संपर्कात राहू नये, आपल्याला त्याचंही कॅन्सर होऊ शकतो. इन्सिडन्स ऑफ स्किन कॅन्सर इज हायर इन द पीपल वर्किंग इन व्हेरी सनी एरिया ड्यू टू अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन इन सनलाइट. ज्या सूर्यप्रकाशाच्या किरणामध्ये, ज्या लाईटच्या प्रकाशामध्ये जिथे अल्ट्राव्हायोलेट रेज निघतात त्या रेजमध्ये त्या ठिकाणी कॅन्सर त्यांना होण्याची शक्यता असते. चला आता त्याच्यानंतर तिसरा आहे व्हायरसेस, विषाणू. व्हायरसेस कॉझिंग कॅन्सर हॅव जीन्स कॉल्ड व्हायरल ऑन्कोजीन्स. त्याला व्ही ऑनेक जीन्स असे म्हणतात. बरोबर, काही व्हायरस जबाबदार आहेत जीन्समुळे कॅन्सर होणारा असेल तर, असा त्याचा या ठिकाणी अर्थ आहे. चला त्याच्यानंतर पुढे बघा या ठिकाणी काय म्हणतो मी, दीज व्हायरसेस आर ऑल्सो कॉल्ड ऑन्कोजेनिक व्हायरसेस. या व्हायरसला ऑन्कोजेनेसिस व्हायरसेस म्हणतात. फॉर एक्झाम्पल EBV, एप्स्टेन बार व्हायरस, कॉमा HP, ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस. बरोबर, जे बघा ते व्हायरसचे नाव त्यांनी सांगितलेले आहेत. ऑन्कोजीन्स, ऑन्कोजीन्स म्हणजे जीन्समुळे होणारे असा त्याचा अर्थ आहे, वरच आपण सांगितलेलं आहे. सेव्हरल जीन्स कॉल्ड सेल्युलर ऑन्कोजीन्स. काही असे खूप जीन्स आहेत, अनेक अशा प्रकारचे जीन्स आहेत, तर सेल्युलर ऑन्कोजीन्स आहेत, त्याला C1 जीन्स आपण म्हणतो, ऑनेक जीन्स असं म्हणतो. ऑर प्रोटो ऑन्कोजीन्स हॅव बीन आयडेंटिफाईड इन नॉर्मल सेल्स which when activated under certain condition could lead to oncogenic transformation of the cell. बरोबर, हे झालं. त्याच्यानंतर पाचवा आहे या ठिकाणी ॲडिक्शन. ॲडिक्शन म्हणजे काय, व्यसन. हॅबिट म्हणजे सवय आणि ॲडिक्शन म्हणजे व्यसन. व्यसन हे घातक असतं असा त्याचा अर्थ आहे. बरोबर, ते व्यसन कशाचंही आपल्याला जर व्यसन जर जळलं तर हे प्रॉब्लेम होऊ शकतात.
Different types of addiction like smoking, chewing tobacco lead to cancer of mouth, lip and lung. बघा, सिगारेट ओढणे, बिडी सिगारेट असेल ते, त्याच्यापासून चिविंग टोबॅको जर तंबाखू आपण खायला लागलो, लीड टू कॅन्सर ऑफ माउथ, याच्यामुळे तोंडाचा आणि ओठाचा आणि फुफ्फुसाचा कॅन्सर होतो. अल्कोहोल कंझम्पशन मे रिझल्ट इन कॅन्सर ऑफ इसॉफेगस, स्टमक, इंटेस्टाइन, लिव्हर. दारूमुळे कशाचा कॅन्सर होतो? दारूमुळे, दारू पिल्यानंतर त्या ठिकाणी अन्न नलिकेमध्ये असणारी जी नलिका आहे, इसॉफेगस आहे, जठर आहे, आतडे आहेत, लिव्हर आहेत, बरोबर आहे, ज्याला लिव्हर यकृत ज्याला आपण म्हणतो, उर्दू में इसको कलीजी बोलेंगे, याला हे कॅन्सर अल्कोहोलमुळे डेफिनेट होतो. ड्रग ऑल्सो कॉज द कॅन्सर, काही औषधामुळे सुद्धा कॅन्सर होतो. विनाकारण आपण अधिक प्रमाणामध्ये जर औषध जर घ्यायला लागलो तर त्याच्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला कॅन्सर होतो. कसं होतो? आपण एखादा रोग मारण्यासाठी औषध घेतो, ठीक आहे, ते रोग मरला, मेला त्या ठिकाणी, मात्र त्या औषधाचा परिणाम दुसरं बी होईल ना. कोणी सांगितलं की त्याने तेच काम करावं, दुसरं काम करू नये म्हणून, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी ॲनारोबिक स्टिरॉइड्स, काही स्टिरॉइडमुळे सुद्धा होतो, असा त्याचा अर्थ आहे. ओके. त्याच्यानंतर आता खाली म्हटलं त्या ठिकाणी ट्राय दिस, हे प्रयत्न करून बघा. फाइंड द ऑन्को सेंटर नियर बाय युअर एरिया, तुमच्या सभोवताली अशा प्रकारचं कॅन्सरचं सेंटर असलेलं शोधा. प्रिपेअर ए चार्ट ऑफ टाइप ऑफ कॅन्सर अँड देअर प्रिव्हेन्शन मेजर. तुम्ही एक चार्ट तयार करा, कॅन्सरचे प्रकार कोणते आहेत आणि त्यांना नियंत्रण करण्यासाठी काय करावं लागेल. त्याच्यानंतर पुढे तिसरा दिलेला आहे, ऑर्गनाइज ए स्ट्रीट प्ले ऑन अवेअरनेस अबाउट द कॅन्सर प्रेझेंट इन युअर एरिया. ऑर्गनाइज म्हणजे असं, तुम्ही या ठिकाणी ऑर्गनायझेशन म्हणजे लोकांचा समूह तयार करा की कॅन्सरच्या बाबतीत लोकांना जागरूकता निर्माण होईल, ते तुमच्या एरियामध्ये करा. आता काही लोक दारू पित असेल तर त्यांना सांगा की बाबा दारूमुळे हा कॅन्सर होतो. बिडी सिगारेट कोणी पित असतील तर त्यांना सांगा की त्यापासूनही कॅन्सर होतो, याची माहिती द्या. त्याच्यानंतर आता बघा पुढे, कार्सिनो जीन्स अँड ऑर्गन अफेक्टेड, म्हणजे कॅन्सरनं झालेलं त्या ठिकाणी जे काही एरिया आहे तो कार्सिनोजिन्स आणि ऑर्गन, त्याच्यामुळे कोणता एरिया इफेक्ट होतो त्याने ते सांगितलं. नंबर 1 आहे साऊथ, कशामध्ये होतो त्या ठिकाणी हा कॅन्सर, त्या ठिकाणी स्किन, लंग्स, त्वचा आणि फुफ्फुस. कोल टार 3,4 बेन्झोपायरीन, बरोबर आहे. आता बघा, कोळशापासून त्या ठिकाणी निघणारा टार म्हणजे घातक असणारा धूर ज्याला आपण म्हणतो, बरोबर आहे, ते त्याच्यापासून स्किन आणि लंगचा कॅन्सर होतो. सिगारेट स्मोक, त्याच्यामध्ये या ठिकाणी कोणता कॅन्सर होतो, त्या ठिकाणी लंग कॅन्सर होतो. कॅडमियम ऑक्साईड हा केमिकल आहे, प्रोस्टेट ग्लँड मध्ये त्या ठिकाणी कॅन्सर होतो. अफ्लॅटॉक्सिन कंसामध्ये ए मेटाबॉलिटी ऑफ ॲस्परजिलस फ्लॅव्हस ए मोल्ड, याच्यापासून लिव्हरमध्ये कॅन्सर होतो. त्याच्यानंतर 2 नॅफ्थिलामाइन अँड 4 अमायनो बायफिनिल, युरिनरी ब्लॅडरमध्ये कॅन्सर होतो. मस्टर्ड गॅस, लंग कॅन्सर होतो. मस्टर्ड म्हणजे राईचं गॅस तयार झाल्यानंतर. निकेल अँड क्रोमियम कंपाऊंड यांच्यापासून
फुफ्फुसाचा कॅन्सर होतो. आस्बेस्टॉस हे एक पदार्थ आहे बरोबर आहे. ते कारखान्यामध्ये जसं आस्बेस्टॉसची शीट तयार करतात, त्याच्यापासून त्या ठिकाणी त्याचे ते कट केल्यानंतर त्याचे बारीक 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 पार्टिकल्स बाहेर निघतात, ते फुफ्फुसाचा कॅन्सर होतो. डायएथिल स्टिबिस्टेरॉल DES याच्यापासून व्हॅजिनाचा होतो. व्हॅजिनामध्ये फिमेल जेनेटल ऑर्गन आहे, ते लघवीची जागा ज्याला आपण म्हणतो. व्हिनिल क्लोराईड याच्यापासून लिव्हर कॅन्सर होतो, असा त्याचा अर्थ झाला. त्याच्यानंतर आता बघा ट्रीटमेंट ऑफ कॅन्सर. या रोगाचा उपचार करण्यासाठी काय करावं लागेल, कोणतं ट्रीटमेंट आहे त्याने या ठिकाणी सांगितलेलं. कॅन्सर ट्रीटमेंट कन्सिस्ट ऑफ कॉम्बिनेशन ऑफ ए नंबर ऑफ थेरपीज विच आर फॉलोज. म्हणजे जे काही आता ज्या ज्या प्रकारचा रोग झाला, कॅन्सर झाला असेल तर त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन करून त्याच्यामध्ये मिळून दुसरं औषध देऊन त्या ठिकाणी त्याचं उपचार केलं जातं. नंबर 1 आहे किमोथेरपी. उसको जाने दो ना ऊपर. पहिला या ठिकाणी याच्यामध्ये आहे किमोथेरपी. किमोथेरपी या ठिकाणी आता किमोथेरपी या शब्दाचा अर्थ असा या ठिकाणी केमिकलच्या माध्यमातून औषधोपचार. किमोथेरपी कंप्राइजेस administration of certain anti-cancer drugs. Anti-cancer म्हणजे कॅन्सरच्या विरोधात काम करणारे औषध. The anti-cancerous drugs check all division by inhibiting DNA synthesis are more toxic to cancerous cell than to normal cell. Chemotherapy may lead to hair loss. केमोथेरपीमुळे या ठिकाणी काय हेअर जे लॉस होत असेल तर म्हणजे केस जे गळणे ज्याला आपण म्हणतो, किंवा ॲनिमिया रक्ताचा अभाव होत असेल, बट बोथ गेट करेक्टेड आफ्टर द ट्रीटमेंट इज स्टॉप. काय झालं म्हणतं, दोन्ही जर योग्य जर झाले तर त्या ठिकाणी ही ट्रीटमेंट थांबवली जाते, असा त्याचा अर्थ. त्याच्यानंतर दुसरा आहे रेडिओथेरपी. रेडिओथेरपी हा संदर्भ या ठिकाणी काय आहे हे बघा. It is used in addition to chemotherapy. बघा काय, इट इज युज्ड इन ॲडिशन टू किमोथेरपी मध्ये हे ॲडिशन केलं जातं, किमोथेरपीचाच भाग आहे. इन रेडिओथेरपी द बेसिक प्रिन्सिपल इज टू बी बम्बार्डेड द कॅन्सर टिश्यू or cell with the rays from radioactive material. For treatment, cancer tissue or cell are exposed to radiation from radioactive material such as cobalt, iridium, iodine, full stop. The rays, X-rays, gamma rays and charged particle are used to destroy the cancerous tissue or cell, but causes minimum damage to surrounding normal tissue or cell. हे रेज वापरले जातात, एक्सरेज आहे, गॅमा रेज आहे. हे काय करतात, कॅन्सरच्या पेशींना हे मारण्याचं काम करतात. मात्र कॉज मिनिमम डॅमेज, मात्र त्याच्यापासून मात्र कमीत कमी डॅमेज व्हायला पाहिजे सराउंडिंग नॉर्मल टिश्यूचा, नाहीतर दुसराच प्रॉब्लेम निर्माण होतो. म्हणजे काय, करायला गेलं एक झालं भलतंच असा त्याचा अर्थ होऊ शकतो. कारण हे रेडिएशनमुळे सुद्धा कॅन्सर होतो असा त्याचा अर्थ आहे, बरोबर. त्याच्यामुळे त्या ठिकाणी परिस्थिती बघून त्या ठिकाणी काम करायला पाहिजे. सर्जरी. आता सर्जरीचा अर्थ काय की शरीरामध्ये कॅन्सरचा एखादा भाग तयार झालेला असता, त्या इन्फेक्शन होऊन झालेला भाग, तेवढाच भाग कट करणे, शरीराचा तो भाग फाडून त्या ठिकाणी कट करून तेवढाच रिमूव्ह करून काढून टाकायचा आणि शिवून टाकणे, तेच आता या ठिकाणी. इन सर्जरी
द एंटायर कॅन्सरियस टिश्यू ऑर सेल आर रिमूव्ड सर्जिकली. एंटायर म्हणजे संपूर्ण कॅन्सरनं झालेल्या पेशी जे असतात तर ते पूर्णपणे कट करून काढून टाकणे. इट हॅज लिमिटेड युनिटली, मात्र त्याला जेवढं आहे एकत्रित करून लिमिटेड भाग. इन सर्टन केसेस सच ॲज ब्रेस्ट ट्यूमर और युट्राइन ट्यूमर और सर्जरी इज मोस्ट इफेक्टिव्ह. याच्यामध्ये या ठिकाणी काय म्हणतात, अशा केसेसमध्ये ब्रेस्ट ट्यूमर आहे, युट्राइन ट्यूमर झालेलं असेल, सर्जरी इज मोस्ट इफेक्टिव्ह. याच्यामध्ये सर्जरी महत्वाचा आहे. सर्जरी म्हणजे तो भाग कट करणे आणि तो भाग कट करून त्या ठिकाणी काय करणे, त्याला काढून टाकणे. मग कोणत्या प्रसंगामध्ये त्या ठिकाणी हे सर्जरीचं इफेक्टिव्ह ठरतं? त्या ठिकाणी ब्रेस्ट ट्यूमर, स्तनाचं कॅन्सर, युटेराइन ट्यूमर, युटेराइन म्हणजे युरिनरी भाग जे असेल, लघवीचं जे आपण युरिनरी सिस्टीम, तो भाग म्हणजे एक्सक्रिटिव्ह सिस्टीमचा भाग असा त्याचा अर्थ. बट अदर ट्रीटमेंट आर ऑल्सो गिवन टू किल एनी कॅन्सरस सेल. बघा, दुसरे सुद्धा ट्रीटमेंट केलं जातं कॅन्सरच्या पेशी मारण्यासाठी. दॅट मे हॅव बीन एस्केप्ड इन सर्जरी. बघा म्हणजे काय, सर्जरीपासून जर वाचवायचं जर असेल तर दुसऱ्या सुद्धा औषधोपचार घेऊन त्याला कॅन्सरच्या पेशींना मारण्याचं काम करता येतं, असा त्याचा अर्थ आहे. आता नंबर 4 ट्रीटमेंट आहे इम्युनोथेरपी. आता इम्युनोथेरपी म्हणजे या ठिकाणी काय, ट्यूमर सेल हॅव बीन शोन टू अवॉइड द डिटेक्शन और डिस्ट्रॅक्शन बाय इम्युन सिस्टीम. ट्यूमर सेल काय अवॉइड म्हणजे ते काम करू शकत नाही. कशासाठी? डिटेक्शन अँड डिस्ट्रक्शन, शोधणे आणि इम्युन सिस्टीमच्या म्हणजे इम्युन सिस्टीमला शोधणे आणि संपवणे. बरोबर आहे. काय म्हणतो या ठिकाणी, ते काही काम करू शकत नाही. तर म्हणून देअरफॉर द पेशंट आर गिवन सबस्टन्सेस कॉल्ड बायोलॉजिकल रेस्पॉन्स मॉडिफायर्स such as alpha interferon which activate their immune system and help in destroying the tumor. आणि अशा पद्धतीने काय केलं जातं, ट्यूमरला डिस्ट्रॉय केलं जातं इम्युन सिस्टीमचा उपयोग करून. बरोबर आहे. प्रतिकारशक्ती वाढवून असा त्याचा अर्थ आहे. 5 आहे सपोर्टिव्ह थेरपी. 5 या ठिकाणी कोणता आहे, सपोर्टिव्ह थेरपी. काय सपोर्टिव्ह थेरपी आहे? सपोर्टिव्ह थेरपी इज यूज टू ट्रीटमेंट द सिम्पटम्स ऑफ कॅन्सर अँड साइड इफेक्ट ऑफ कॅन्सर ट्रीटमेंट. बघा, सपोर्टिव्ह थेरपी म्हणजे काय, सपोर्टिव्ह थेरपी हे असं आहे की याच्यामध्ये काय उपयोगात आणला जातो, ट्रीटमेंट ऑफ सिम्पटम्स ऑफ कॅन्सर. कॅन्सरचे काय केलं जातं, लक्षणे कोणते आहेत ते त्याच्यावर ट्रीटमेंट केलं जातं. अँड साईड इफेक्ट ऑफ कॅन्सर ट्रीटमेंट, आणि कॅन्सरपासून साईड इफेक्ट कोणता होतो, ट्रीटमेंट केल्यानंतर साईड इफेक्ट. बघा लक्षात घ्या काय म्हणतो, काय म्हणतोय, साईड इफेक्ट ऑफ कॅन्सर ट्रीटमेंट. कॅन्सरच्या ट्रीटमेंटमुळे काही साईड इफेक्ट होत असतील तर. बरोबर आहे. मग त्या ठिकाणी काय, इज टू इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ साईड इफेक्ट ऑफ कॅन्सर पेशंट. त्याच्यामध्ये या ठिकाणी कॅन्सर पेशंटचे साईड इफेक्ट होऊ शकतात. दिस थेरपी व्हेरीज डिपेंडिंग अपॉन द कंडिशन ऑफ इंडिव्हिज्युअल पेशंट. अशा प्रकारचं त्या ठिकाणी काय कंडिशन, इंडिव्हिज्युअल ऑफ पेशंट, जशी व्यक्ती असेल त्या प्रमाणामध्ये याचं चालत असतं, असा त्याचा अर्थ आला. ओके. तर बघा अशा पद्धतीने या ठिकाणी आता याच्यामध्ये डू यू नो हे म्हटलेलं आहे. थोडीशी ॲडिशनल माहिती आहे, हे कॅन्सरचं काय कुठं कुठं आहे काय काय नाही त्याने ते सांगितलेलं आहे, असा त्याचा अर्थ ते या ठिकाणी तुम्हाला सांगतो. डू यू नो तुम्हाला माहित आहे का, द टाटा मेमोरियल हॉस्पिटल सिच्युएटेड ॲट खारघर म्हणजे मुंबईमध्ये आहे, महाराष्ट्रामध्ये इन इंडिया, आपल्या भारत देशामध्ये महाराष्ट्रातील
मुंबई या ठिकाणी खारघर या ठिकाणी हा कॅन्सरचा हॉस्पिटल आहे. इट इज ए स्पेशलाइज्ड कॅन्सर ट्रीटमेंट. याच्यामध्ये कॅन्सरची पेशंटला ट्रीटमेंट केलं जातं. अँड रिसर्च सेंटर म्हणजे काय, रिसर्च संशोधन केंद्र आहे. या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सरचे पेशंट आल्यानंतर त्यांच्यावर संशोधन केलं जातो आणि त्याच्यातून निष्कर्ष काढला जातो. क्लोजली असोसिएटेड विथ द advanced center for treatment, research and education in cancer. बघा, रिसर्च संशोधन कॅन्सर आहे असा त्याचा अर्थ आहे. इट इज रिकग्नाइज्ड ॲज वन ऑफ द लीडिंग कॅन्सर सेंटर इन साऊथ आशिया. साऊथ आशियामध्ये सर्वात प्रसिद्ध असलेल्या त्या ठिकाणी कॅन्सर आहे. इट इज एन ऑटोनॉमस बॉडी funded and controlled by Department of Atomic Energy, full stop, Government of India, which also oversees the administration of institute since 1962. 1962 पासून या इन्स्टिट्यूटला गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ओव्हरसीज म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं या ठिकाणी याच्यावर लक्ष आहे. आणि हे सेंटर इथे या ठिकाणी दिलेलं आहे. आपण आकृतीमध्ये जर बघितलं तर या ठिकाणी टाटा मेमोरियल हॉस्पिटल जे आपण म्हणतो, या हॉस्पिटलचं नाव आहे. हे मुंबईमध्ये या ठिकाणी हे टाटा मेमोरियल हा सेंटर आहे असा त्याचा अर्थ आहे. तर बघा, अशा पद्धतीने या धड्यातलं कॅन्सर डिसीज इथे संपलेलं आहे. याच्यानंतर आपण एड्स नावाचा हा रोग काय तर याच्या संदर्भात माहिती पाहूया. ओके, तर इथे आपण या ठिकाणी काय करू, इथे आपण स्टॉप करू.